Hello, friends. Today we are going to see the amazing part from the science, and everyone knows about uh, the snakes. What are they and how are they? Students as well as everybody is very interested about knowing about the snakes. So today, in today's lecture, we'll see the all parts, whole part about the snakes. आपण आज स्नेक्सच्या विषयी माहिती पाहणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल, तर चॅनल सबस्क्राईब करा. खूप महत्त्वाचा आणि इंटरेस्टेड पार्ट आपण या ठिकाणी पाहत आहोत. तर बघूयात मग आपण या ठिकाणी स्नेक्स. स्नेक्सविषयी आपण आज खूप सारं महत्त्वाचं जाणून घेणार आहोत. स्नेक्सच्या बाऱ्यामध्ये म्हणजे स्नेक्सविषयी प्रत्येकाला खूप म्हणजे प्रचंड एक भीती असते. सोबतच त्याविषयी कुतूहलही असतं जाणून घेण्याचं. तर मग आपण हा एक अमेझिंग पार्ट या ठिकाणी पाहणार आहोत. तो म्हणजे स्नेक्स. तर स्नेक्स जो आहे, तो रेप्टाईल ॲनिमल आहे आणि हा सायन्समधला चॅप्टर आपण घेतोय. म्हणजे हा तसा एखाद्या विशिष्ट वर्गासाठी किंवा विशिष्ट क्लाससाठी म्हणून नाही, तर तो जनरल सायन्समधला आपल्याला चॅप्टर पाहायला मिळेल. म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्समध्ये याचं म्हणजे महत्त्व पाहायला मिळेल. Okay, so we'll make the introduction about this chapter. What are snakes? Snakes are the reptiles. They are cold-blooded animals and habitat they found all over the world except Antarctica. ते संपूर्ण जगात पाहायला मिळतात. अंटार्क्टिकामध्ये पूर्ण बर्फाळ प्रदेश असल्यामुळं, स्नोई रिजन असल्यामुळे तिथे खूप म्हणजे तिथे पाहायला मिळत नाही. तर त्याचं फिजिकल फीचर्स काय आहे, हे आपण या ठिकाणी पाहूयात आता. तर फिजिकल फीचर्समध्ये जर पाहिलं, तर बघा त्याचे लाँग लिम्बलेस बॉडी कव्हर्ड विथ स्केल्स. जर बॉडी जर पाहिली, तर स्केल्सनं म्हणजे स्केल्स असतात बॉडीवरती. म्हणजे थोडक्यात आपल्याला सांगता येतं खवले असतात. आणि हे जे खवले आहेत, ह्यात खवल्यांच्या सहाय्यानं स्नेक्स काय करत असतात, तर हे थोडक्यात अ, म्हणजे रेप्टाईल करण्याचं, क्रॉल करण्यासाठी ते त्यांना ते स्केल्स मदत करत असतात. म्हणजे त्यामुळे ते चालू शकतात. थोडक्यात पाय नसतात त्यांना आणि मग म्हणजे लाँग तर बॉडी असते, परंतु लिम्बलेस असते. लिम्बलेस याचा लिम्ब्स म्हणजे काय असतात थोडक्यात, तर पाय असतात. तर हे पाय त्यांच्यामध्ये अ, म्हणजे नसतात. त्यानंतर फॉर्क टंग हेल्प्स टू स्मेल. आता जी समजा ही बघा ही जी जीभ आहे त्याची फॉर्क टंग ही त्याला स्मेल वास घेण्यासाठी सुद्धा मदत करत असते. म्हणजे त्या वासाने तर साप काय होत असतो, म्हणजे त्या वासाकडे पळत असतो. तर त्यानंतर आपण जर पाहिलं नो आयलिड्स त्याला पापण्या नसतात. आईज आर कव्हर्ड बाय ट्रान्सपरंट स्केल म्हणजे हे जे डोळे असतात त्याचे, तर हे डोळे एका ट्रान्सपरंट स्केलनं ते काय झालेले असतात थोडक्यात, म्हणजे पारदर्शक असं एक म्हणजे पडद्यासारखं त्याच्या डोळ्यावर पाहायला मिळतं. म्हणून मग त्याला आयलिड्स नसतात. स्नेक्स शेड देअर स्किन त्याला आपण मोल्टिंग म्हणत असतो. मराठीमध्ये त्याला कात टाकणे म्हणत असतो. म्हणजे ही जी वरची त्वचा असते, ती त्वचा तो काय करतो काढतो. म्हणजे टाकतो आणि थोडक्यात काय करत असतो, दुसरी आतून त्याला पुन्हा स्किन येत असते. याला आपण कात टाकणे म्हणतो. जसं आपण म्हणत असतो बघा सापाची, नागाची कातील. तर तो हाच प्रकार आहे. त्याला आपण मोल्टिंग असं म्हणत असतो. हे झालं त्याचं म्हणजे फिजिकल फीचर्समध्ये. त्याची मूव्हमेंट कशा पद्धतीनं असते. आता स्नेक्स मूव्ह इन डिफरंट वेज. बघा एक स्लिदरिंग, सेकंड वन इज साइड वाइंडिंग, नंबर थर्ड इज कॉन्सर्टिना अँड रेक्टिलिनियर. आता जर आपण पाहिलं स्लिदरिंग म्हणजे काय असतं, हे मोस्ट कॉमन स्नेकमध्ये पाहायला मिळते. काय होतं याच्यात? तर याच्यामध्ये थोडक्यात ते असे सरपटत पुढे सरकतात. साइड वाइंडिंग यूज्ड इन सँडी एन्व्हायर्नमेंट्स जे थोडक्यात वाळवंटातील जे साप असतात त्यांच्यामध्ये ही जनरली मूव्हमेंट पाहायला मिळत असते. हे काय करत असतात असे सरळ न चालता
तर ते काय होत असतात जनरली अशी थोडंसं साइडनं, असं साइडनं, असं चालत ते जातात. त्यांच्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचत असतात. हे स्लिदरिंग करणारे हे जनरली अशा या पद्धतीने चालतात. आता कन्सर्टिना हे काय करत असतात फॉर मूव्हिंग थ्रू टाईट स्पेसेस म्हणजे एकदम खूप कमी अंतर असल्यानंतर बॉडी काय करत असते ते एकदम छोटी बनवतात आणि थोडक्यात स्वतःच्या बॉडीचा असे वेटोळा घालण्याचा प्रयत्न करतात. मग ती जी मूव्हमेंट असते त्यांच्यामधली त्याला कॉन्सर्टिना असं आपण म्हणत असतो. खूपच छोट्या जागेतून देखील ते काय होत असतात, बसत असतात, जात असतात. त्यानंतर पुढची मूव्हमेंट आहे रेक्टिलिनियर, स्लो स्ट्रेट लाईन मूव्हमेंट आणि मग ही जी मूव्हमेंट असते, ही थोडक्यात स्लो असते आणि त्यासोबतच सरळ रेषेत सुद्धा ते काही प्रमाणात जातात. पण एकदम ॲक्युरेट सरळ न जाता अशा या पद्धतीने जाऊ शकतात. म्हणजे त्या मोशनला आपण थोडक्यात रेक्टिलिनियर किंवा मूव्हमेंट आपण त्यांना असं म्हणत असतो. आता इथं मोशन न घेता मूव्हमेंट घेऊया. बघा, आता त्यांच्यामध्ये फूड ईटिंग कशा पद्धतीने असते किंवा त्यांची ईटिंग हॅबिट्स कशी असते, हे एकदा पाहूयात. स्नेक्स आर कार्निव्होरस. स्नेक्स हे कार्निव्होरस आहेत. ईट रॅट्स, फ्रॉग्स, बर्ड्स, फिश अँड एग्ज. हे काय-काय खातात बघा. या ठिकाणी रॅट्सला खातात, फ्रॉग्सला खातात, बर्ड्सला, फिश, एग्ज. स्वॅलो प्रे होल. बघा, ते काय करतात, त्यांना म्हणजे आता त्यांना काय आतमध्ये जर पाहिलं, तर ते खाऊन काय करतात, आतमध्ये डायरेक्ट गिळून घेतात आणि गिळल्यानंतर त्यांचा जो असतो, जबडा, हा स्ट्रेचेबल असतो. स्ट्रेचेबल असल्यामुळे काय होतो, तो जास्त मूव्ह होतो. म्हणून तर मग इथं आपल्याला एक ठिकाणी सांगितलेलं आहे, स्नेक्स कॅन अनहिंज देअर जॉज टू स्वॅलो प्रे मच लार्जर दॅन देअर हेड. म्हणजे स्नेक्स जे असतात, हे त्यात कितीही मोठा करू शकतात. त्यांच्यात म्हणजे थोडक्यात कितीही मोठा म्हणण्यापेक्षा जेवढं डोकं आहे त्याच्यापेक्षाही त्यांचं त्यांचं तोंड काय होऊ शकतं, फाकत असतं किंवा असं उघडत असतं, अनहिंज होत असतं. हे लक्षात राहू द्यायचं आहे. आता मग स्नेक्समध्ये आपण व्हेनॉमस अँड नॉन व्हेनॉमस. आता व्हेनॉमस याचा अर्थ असतो व्हेनॉम म्हणजे असतं थोडक्यात त्यांचं विष थोडक्यात. म्हणजे काही साप हे विषारी असतात, तर काही हे म्हणजे अविषारी असतात, नॉन व्हेनॉमस असतात. मग व्हेनॉमस असलेले आपल्याकडे जनरली आपण पाहतो बघा कोब्रा आहे, त्यानंतर क्रेट आहे. बघा इथं बघा कोब्रा आहे, क्रेट आहे, वायपर आहे, सी स्नेक्स आहेत. व्हेनोम इज यूज्ड टू किल प्रे अँड फॉर डिफेन्स. म्हणजे थोडक्यात अ, वापर हे त्याचं जे काही प्रे आहे त्यांना मारण्यासाठी होतो आणि फॉर डिफेन्स म्हणजे स्वतःच्या संरक्षणासाठी ते त्या व्हेनोमचा वापर करत असतात. आता नॉन व्हेनोमसमध्ये कोणते आहेत? त्याच्यात रॅट स्नेक, पायथॉन, आपल्याला अँटी व्हेनॉम कर्स क्युअर्स स्नेक बाईट्स. आता एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर अँटीव्हेनॉम म्हणजे काय असतं, तर ती एक प्रकारची लस असते. म्हणजे कसं, आपल्याला समजा एखाद्या व्यक्तीला जर ज्या प्रकारचा साप चावलेला आहे किंवा नाग चावलेला आहे, कोणताही स्नेक असू द्या, तो जर चावला, तर डॉक्टर काय करतात, त्याच प्रजातीचं म्हणजे त्याचं ते काय करतात थोडक्यात, जे पॉइझन असतं किंवा थोडक्यात त्याचं जे विनोम असतं, तर ते थोडक्यात ते काय केलं असतं अ, औषध म्हणून त्याचं मेडिसिन म्हणजे त्याची लस तयार केलेली असते आणि तेच आपल्या बॉडीमध्ये काय केले जातात, तेच इंजेक्शनच्या माध्यमातून आपल्या बॉडीत दिलं जातं आणि मग तेच थोडक्यात अँटीव्हेनम म्हणून काम करतं आणि ते आपल्या बॉडीतलं जे पूर्ण जे काही त्याचं विनोम आहे किंवा विष असतं, हे विष काय होत असतं, निघून जात असतं. थोडक्यात ही लसीची ही म्हणजे ट्रिकच अशा पद्धतीनं आहे. प्रत्येक आजाराची लस ही अशाच पद्धतीने देखील असते, असं आपल्याला सांगता येतं. अँटीव्हेनोम क्युअर्स स्नेक बाईट्स म्हणजे साप वगैरे चावलेला असेल तर अँटीव्हेनोम म्हणजे ज्या प्रकार समजा कोब्रा चावलेला असेल, तर जनरली डॉक्टर चेक करतात, की कोणता असू शकतो. ते पॉइझन किंवा ते व्हेनोम चेक करतात आणि त्या व्हेनोमवरून थोडक्यात ते काय करत असतात, अँटीव्हेनोम देण्याचं काम करत असतात. तर अशा प्रकारे हे आपल्याला व्हेनोमस अँड नॉन व्हेनोमस स्नेक्सचं पाहायला मिळेल. त्यानंतर पुढे आहे आता अ, ओव्हिपॅरस अँड व्हिव्हिपॅरस जे स्नेक्स असतात त्यांच्यामध्ये होणारं रिप्रोडक्शन. तर रिप्रोडक्शन हे 2 प्रकारे त्यांच्यामध्ये होतं. म्हणजे थोडक्यात जनरली जर मेन प्रकार पाहिला तर ते सेक्शुअल रिप्रोडक्शनच आहे.
परंतु त्यामध्ये देखील आपण जर गेलो, तर त्यामध्ये आपल्याला सांगता येतं, की सेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये हे ओव्हिपॅरस अँड विव्हिपॅरस. तर ओव्हिपॅरस कोणाला म्हणायचं असतं? ज्यांचा जन्म हा अंड्यातून होत असतो, अशांना आपण ओव्हिपॅरस म्हणत असतो. आणि ज्यांचा जन्म थोडक्यात म्हणजे जन्म हा उदरातून होतो, पोटातून होतो, त्यांना आपण थोडक्यात काय म्हणत असतो? तर विव्हिपॅरस म्हणत असतो. मराठीत यांना म्हणत असतो आपण जरायुज. जे जन्मानं येतात आणि त्यानंतर ज्यांचा जन्म हा म्हणजे शरीरातून म्हणण्यापेक्षा थोडक्यात आपल्या आईच्या उदरातून किंवा पोटातून जन्म होत असतो, असे विव्हिपॅरस असतात. अँड ओव्हिपॅरस कोणाला म्हणायचं असतं, तर ओव्हिपॅरस म्हणजे ज्यांचा जन्म हा अंड्यातून होतो. तर स्नेकमध्ये दोन्ही दोन्ही प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. तर त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं, तर यांना आपण ओव्हिपॅरसचं बघा इकडे एक इमेज आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी. तर ओव्हिपॅरसमध्ये कोणकोणते असतात थोडक्यात अंड्यातून जन्म स्नेक्स एक्झिबिट डायव्हर्स रिप्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजी. मोस्टली एग्ज जास्तीत जास्त अंडे देण्याचं काम करतात. पण काही मात्र जन्म देण्याचं सुद्धा काम करत असतात. त्यांना आपण म्हणजे विव्हिपॅरस ऑर ओव्होविव्हिपॅरस असं देखील म्हणत असतो. मग आता बघूयात. तर ओव्हिपॅरस कोणते आहेत? ओव्हिपॅरस असलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील. तर ओव्हिपॅरस स्नेक्स जे आहेत, the snakes lay clutches of eggs in secluded, warm places and the young develop outside the mother's body. मदर्सच्या बॉडीच्या बाहेर जर समजा ते जन्म घेत असतील, तर ते अंड्यातून घेत असतात. मग त्यामध्ये पायथॉन्स, बॉल पायथॉन, रेटिक्युलेटेड पायथॉन म्हणजे हे थोडक्यात आपल्याला सांगता येतं. आता पायथॉन काय असतं? अजगर थोडक्यात. म्हणजे हे आपल्याला सांगता येतं. त्यानंतर आहे किंग स्नेक्स. त्यानंतर आहे कॉर्न स्नेक्स, रॅट स्नेक्स, कोब्राज. कोब्रासुद्धा अंडे देत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बऱ्याच जणाला कोब्रा काय आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. कोब्र्याला आपण मराठीत म्हणत असतो नाग. नाग कोण असतो? जो फणा काढत असतो तोच नाग असतो. इतर स्नेक्स मात्र खूपच कमी प्रमाणात रेअरलीच फणा काढणारे असतात. म्हणजे जनरली कोब्रा प्रजातीचे जे साप असतात ते काय करत असतात? थोडक्यात फणा काढत असतात. आता विव्हिपॅरस लिव्ह बिअरिंग आपण म्हणू किंवा लाईव्ह बिअरिंग म्हणूयात. दीज स्नेक्स रिटेन देअर एग्स इंटरनली म्हणजे थोडक्यात त्यांच्या पिल्लांना ते आतमध्ये शरीरात ठेवतात. अँड द यंग वन हॅच इनसाइड आतमध्येच बाळ तयार होतं अँड मदर बिफोर बिइंग बॉर्न लिव्ह. तर म्हणजे नंतर ते थोडक्यात जन्म घेण्याच्या पूर्वी ते आईच्या पोटात मोठं होतं. मग त्यामध्ये बघा, इथे एक्झाम्पल आहे बोआज म्हणजे हे बोआ जो काही कन्स्ट्रिक्टर साप आहे त्याच्यामध्ये ग्रीन ॲनाकोंडाज बघा, गार्टर स्नेक्स, सी स्नेक्स, मोस्ट वायपर्स, रॅटल स्नेक जो आहे, जो की आपल्याला वायपर्समध्ये तो पाहायला मिळतो. तर थोडक्यात सांगता येत असतं, तर तो रॅटल स्नेक्स जर पाहिला, तर असं त्याच्या शेपटीला म्हणजे खुळखुळ्यासारखा, घुंगरासारखा आवाज येताना पाहायला मिळतो. जनरली तो आपल्याला डेझर्टमध्ये पाहायला मिळतो. आता इम्पोर्टन्स जर पाहिलं यांचं, इम्पोर्टन्स इन नेचर. नेचरमध्ये इम्पोर्टन्स जर पाहिलं, तर कंट्रोल रॅट पॉप्युलेशन यांच्यामुळे रॅट पॉप्युलेशन कंट्रोल होतं. स्नेक्स हेल्प कंट्रोल पेस्ट पॉप्युलेशन्स, इकोसिस्टम बॅलन्स, कीप इकोसिस्टम बॅलन्स, फूड सोर्स बघा फूड फॉर ईगल्स अँड मुंगूस म्हणजे ह्यांना खाण्याचं काम देखील हे मुंगूस किंवा ईगल्स करत असतात. तर एवढंच नाही, तर या उंदरांना वगैरे ह्यांना कंट्रोल करून तो काय करत असतो, इकोसिस्टम बॅलन्स करत असतो आणि म्हणून तर मग त्याला आणखी मग एक त्याला फार्मर देखील फ्रेंड ऑफ फार्मर असं म्हटलं जातं सापाला. म्हणून मग साप हा थोडक्यात जसा अ, गांडूळ आपण अर्थवर्म म्हणतो. तो जसा जेवढा फ्रेंड आहे, तशाच पद्धतीनं साप देखील फ्रेंड आहे. म्हणून तर सापाचे ऋण व्यक्त करण्यासाठी आपल्या शास्त्रामध्ये, पुराणामध्ये थोडक्यात
म्हणजे नागपंचमीचा सण देखील साजरा केलेला आहे. त्यानंतर आता बघा स्नेक्स अँड ह्युमन्स म्हणजे यांचं काय आहे मिथ्स काही असे काही गोष्टी आहेत. फिअर अँड मिथ्स अबाउट स्नेक्स बघा काही भीती किंवा काही असे मिथ्स काही दंतकथा आहेत. इथं बघा सापाला त्या ह्याच्यात जो काही समजा थोडक्यात इथं असतो, साप पकडतो. बघा लक्षात घ्या आणि मग साप पकडून तो काय करत असतो थोडक्यात आपण जत्रेमध्ये त्याच्यामध्ये पाहत असतो. थोडक्यात जो काही असतो समजा अ, आपल्याला माहिती आहे, की साप जो पकडणारा तो कोण असेल, तर त्याला आपण जनरली एक गारुडी म्हणत असतो. तर तो गारुडी जो म्हणून आहे, तर तो काय करत असतो थोडक्यात, तर अशा पद्धतीनं सापाचे खेळ दाखवून स्वतःची उपजीविका देखील तो भागवत असतो. म्हणजे या ठिकाणी परंतु अशा सापाचे जे विनोम जे असतात, ते मात्र काय केलेल्या जातात, त्या थोडक्यात काढल्या जातात. म्हणजे त्यांचं विषारी जी ग्रंथी असते त्यांच्यामध्ये, तर ती ग्रंथी त्यांच्या शरीरातली काढून टाकली जाते. मेडिसिनमध्ये यांचा वापर होत असतो. विनोम यूज्ड इन मेडिसिन म्हणजे थोडक्यात त्यांच्या विषाचा वापर हा म्हणजे औषधामध्ये होत असतो. जेणेकरून त्याचा वापर करून काय होत असतं, औषध तयार केले जातात. ज्यांना कोणाला हे साप पुन्हा चावतील, तर त्यांना ते अँटीव्हेनॉम देऊन त्यांचा जीव वाचवला जातो. आणि आता पुढे आहे कन्झर्वेशन. थोडक्यात कन्झर्वेशन इज इम्पोर्टंट. तर सापाचं संवर्धन देखील आपण काय केलं पाहिजे, केलं पाहिजे. म्हणजे साप दिसला की ठेचला असं न करता आपण कमीत कमी काय केलं पाहिजे थोडक्यात, तर सर्पमित्र बोलून त्याचा जीव देखील आपण वाचवण्याचं काम केलं पाहिजे. तर या ठिकाणी सेफ्टी अँड फर्स्ट एडमध्ये जर गेलो, तर बघा आपल्याला सांगता येतं, जर समजा आपल्या इफ यू सी अ स्नेक, स्टे काम. इफ यू सी अ स्नेक, डू नॉट ट्राय टू किल ऑर कॅच. बघा मग याला जर साप दिसला तुम्हाला, तर लगेच घ्या काठी मारा, असं करू नका. तर त्यासाठी अ, जे काही समजा सर्पमित्र आहेत, त्या सर्पमित्रांना आपण बोलवू शकतो आणि सर्पमित्रांना बोलवून आपण काय करू शकतो, थोडक्यात सापांना त्यांच्या हवाली करून देऊ शकतो. त्यांना सांगू शकतो इथे-इथे आणि मग ते कुठेही अडचणीत असतील तरी ते काढतात. आणि मग या ठिकाणी इन केस ऑफ बाईट जर समजा बाय चान्स तो चावलात, तर बघा कीप पेशंट स्टिल, गो टू हॉस्पिटल इमिडिएटली. थोडक्यात पेशंटला स्थिर ठेवायचं. त्याला लय म्हणजे त्याची धावपळ करू देऊ नका आणि सोबतच त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये हलवलं पाहिजे. आणि त्याला भीती घालवली नाही पाहिजे. त्याच्या मनात त्याला भीती नाही दाखवली पाहिजे, की तुला आता असं झालंय, तुला साप चावलाय, तू आता राहत नाहीस. या पद्धतीनं भीती न दाखवता मग त्याला आधार दिला पाहिजे, इमोशनल सपोर्ट केला पाहिजे आणि मग तो काय होऊ शकतो, वाचू शकतो. तर या ठिकाणी रिमेंबरमध्ये ऑल्वेज सीक मेडिकल हेल्प इमिडिएटली फॉर एनी स्नेक बाईट. तर अशा प्रकारे कधीही साप चावला, तर इतर अंधश्रद्धा न पाळता आपण सर्वांनी थोडक्यात पटकन हॉस्पिटल गाठणं हे महत्त्वाचं आहे आणि तेच महत्त्वाचं आहे. या ठिकाणी भरपूर भाग आपण पाहिलेला आहे. परत एकदा साप हे आपले म्हणजे शत्रू नसून ते शेतकऱ्याचे मित्र आहेत. हे आपण सर्वांनी जाणून घेतलं पाहिजे. सापाबद्दल आपण देखील त्यांचं प्रोटेक्शन करणं ही आपलीही जबाबदारी आहे. साप दिसला की त्याला न मारता थोडक्यात त्याला सर्पमित्राकडे दिलं पाहिजे. तो आपल्या कामाला येऊ शकतो साप आणि मग परंतु जर समजा जिथं-जिथं आपल्याला अडचणच आहे किंवा काही असे वेळ असतात, असेही प्रसंग असतात, की त्यावेळेला आपल्या जीवावर बेतत असते, त्यावेळेला मात्र थांबायचं नसतं. त्यावेळेला त्याला देखील त्याची जागा दाखवली पाहिजे. त्याला देखील समजा थोडक्यात आपण ठेचलं पाहिजे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण स्नेक्सचा हा अमेझिंग चॅप्टर या ठिकाणी पाहिलेला आहे. स्नेक्स हा मुलांना खूप आवडतो. म्हणजे त्याच्याविषयी जाणून घ्यायला खूप आवडतं. स्नेक्स हा चित्रपटामध्ये किंवा कार्टूनमध्ये पाहायला म्हणजे बरं वाटतं. पण प्रत्यक्षात दिसल्यावर इतकी म्हणजे भीती आपल्याला त्याच्याविषयी वाटत असते. परंतु स्नेक्स स्नेक्सची भीती असायलाच पाहिजे आणि असतेच. परंतु आपण देखील थोडंसं प्रत्येकानं आपली प्रत्येक गोष्ट करताना हाताकडे, पायाकडे
शेतकऱ्याने सुद्धा शेतात काम करत असताना हाताकडे, पायाकडे बघून काम केलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला आवाहन करता येतात आणि सांगता येतात. तर या ठिकाणी बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. परंतु व्हिडिओ आपला लांबत चाललेला आहे. त्यामुळे या ठिकाणी थांबूयात. थँक सो मच. धन्यवाद.